काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला। संजय राऊत यांच्या अंगात आलं आणि महाविकास आघाडीचं सरकार गेलं असं विश्वजित कदमांनी म्हटलं। त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये झुंपली आहे। राऊतांच्या अंगात आलं, मविया सरकार बनलं। अंगातून नाही गेलं, मविया सरकार कोसळलं। कदमांच्या टीकेनं मवियात मिठाचा खडा। सध्या राज्यात प्रचाराच्या तोफा धडाडतायत। महायुती विरुद्ध मविया अशी लढत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार असली तरी मवियातही खटके उडतायत, विशेषतः काँग्रेस आणि उबाठा गटात, आणि त्यामुळे मवियातही सारं काही अलबेल नसल्याचं चित्र आहे। अशातच आता काँग्रेसचे नेते विश्वजित कदमांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर टीका केली आहे। मवियाचं सरकार राऊतांमुळेच पडल्याचा घणाघात कदमांनी केलाय। यावरून राऊत आणि कदमांमध्ये पुन्हा झुंपली आहे। पुन्हा खरं सांगायचं म्हणलं तर मी सरकार येईल असं मला वाटतच नव्हतं। महाविकास आघाडीचं सरकार आहे म्हणलं। मी विनोदाने बरेचदा म्हणतो संजय राऊताच्या अंगात आलं म्हणून सरकार बनलं, पण अडचण उडी झाली त्या अंगातलं कधी उतरलंच नाही म्हणून सरकार गेलं। त्यांनी अजित पवारांचं स्टेटमेंट ऐकलं नाही वाटतं। ते त्यांना काय म्हणायचं आहे ते गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये असावे। अजित पवार यांनी एक मुलाखत काल दिली। हे विश्वजित कदम हे सांगलीत असतात, सांगली हे बेट नाहीये, महाराष्ट्राचा भाग आहे। सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील प्रचार सभेत बोलताना कदम यांनी महाविकास आघाडी आणि संजय राऊतांबद्दल केलेल्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। दरम्यान लोकसभा निवडणुकीतही विश्वजित कदमांनी अपक्ष विशाल पाटलांची साथ दिली होती। ठाकरे गटानं चंद्रहार पाटलांना रिंगणात उतरवलं होतं। यावरूनही विश्वजित कदम आणि ठाकरे गटात त्यावेळी खटके उडाले होते। आता तर विश्वजित कदमांनी थेट राऊतांमुळे सरकार गेल्याचं म्हटलंय। त्यामुळे येत्या काळातही काँग्रेस आणि ठाकरे गटात आणखी खटके उडणार का, याबाबत उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।